Hello my dear friends, welcome back to my Monica Home Study YouTube channel. 60 days English grammar कोर्सचा D29 हा आज आलेला आहे. बिलकुल 0 पासून इंग्लिश शिका अगदी फ्री फक्त आणि फक्त मोनिका होम स्टडी YouTube चॅनलवर. तर आपला हा टेन्स पार्ट 6 आहे. मागच्या पार्टपर्यंत आपण युजेस बघितले होते. आता पुढचा युजेस म्हणजेच आपला टेन्स आहे यूज ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता त्याचा रूल बघा, म्हणजे त्याचा फॉर्म्युला एस प्लस एम इज आर प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ओ. मी तुम्हाला मागच्या सेशनमध्ये सुद्धा सांगतो की व्ही प्लस आय एन जी म्हणजेच V4. सो तुम्ही V4 सुद्धा लिहू शकता. तुमच्या स्कूलच्या बुकमध्ये V4 सुद्धा असू शकतं, तर गडबडून जायचं नाही. V4 म्हणजेच V प्लस आय एन जी. आता ए बघा, दिस टेन्स इज यूज टू डोनेट अन ॲक्शन दॅट इज गोईंग ऑन ॲट ही टाईम ऑफ स्पीकिंग. बोलताना एखादी क्रिया सुरू असेल तर ती क्रिया प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये लिहावी. आता पहिलं सेंटेन्स बघा, माय मदर ब्लँक मेक इन ब्रॅकेट मेक चपातीज नाव. मेक इज अ वर्ब, तर आपण वर्डचा फोर्थ फॉर्म म्हणजे आय एन जी लावणार आहोत. तर आन्सर काय होईल, माय मदर इज मेकिंग चपातीज नाव. दुसरं, द गार्डनर इन ब्रॅकेट वॉटर द प्लांट्स ॲट द मुवमेंट in the garden. Answer काय येईल, the gardener is watering the plants at this moment in the garden. B आहे, to donate an action that is in progress but not going on at the time of speaking. एखाद्याकडून एखादी क्रिया काही काळापासून घडत आहे परंतु बोलताना ती क्रिया चालू नसते. तर एक्झाम्पल बघा, ॲट प्रेझेंट ही ब्लँक वर्क in bracket work in the bank. Answer काय येईल, at present he is working in the bank. दुसरा आहे, nowadays you blank under a bracket is take pain to succeed your project. मग आन्सर आपलं सेंटेन्स काय येईल, nowadays you are taking pain to succeed your project. So आपलं म्हणजे आपण लिहिता एखाद्याकडून एखादी क्रिया काही काळापासून घडत असते परंतु ते बोलताना ती क्रिया चालू असते. तर मग त्याला सुद्धा आपण इज, आता इथे इज वापरतो किंवा जर जास्त जण असले तर आर वापरतो. ओके. नंतर सी आहे, टू डोनेट नियर फ्युचरिटी. ही इन ब्रॅकेट रिटर्न ऑन मंडे. ही इज रिटर्निंग ऑन मंडे. तो मंडेला सोमवारला परत येतोय. दुसरा आहे, व्हॉट ब्लँक यू ब्लँक डू टुमारो. मग आता काय येईल, व्हॉट आर यू डुईंग टुमारो. आता आर व्हॉटच्या नंतर आर लागतो, मग यू, मग अजून एकदा ब्लँक दिलेला आहे तर डू प्लस आय एन जी डुईंग टुमारो. फ्युचर झालं. नोट आहे, नाव ॲट द मोमेंट ॲट प्रेझेंट दिस मॉर्निंग tonight tomorrow nowadays on Monday etc. ॲडव्हर्बियल्स डोनेट कंटिन्युअस. यालाच काय म्हणतात, ॲडव्हर्बियल्स डोनेट कंटिन्युअस. यापैकी एखादे ॲडवर्ब किंवा ॲडवर्ब फ्रेज दिलेल्या वाक्यात आले असेल तर सब्जेक्ट नंतर इज किंवा आर घेऊन कंसात दिलेल्या क्रियापदास आय एन जी प्रत्यय लावावे. समजलं, एकदम सोपे भाषेत आहे. सो नेक्स्ट आहे आपलं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ही रूल बघा, दिस टेन्स शोज द ॲक्शन स्टार्टेड सम टाईम बिफोर इन द पास्ट अँड जस्ट फिनिश ॲट द टाईम ऑफ स्पीकिंग. एखाद्या आठवड्यात, महिन्यात, अनिश्चित वेळी घडलेली क्रिया या काळात दाखवली जाते. मात्र वेळ निश्चित असेल तर ह्या काळाचा उपयोग करू नये. पहिलं सेंटेन्स, ही गो टू कॉलेज. तर काय होईल, ही हॅज गो टू कॉलेज. आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला माहितीच आहे, एस प्लस हॅज हॅव प्लस V3 प्लस ओ. सो इथे ही वापरलेल्या आहेत, आपण हॅज वापरणार ना, कारण सिंग्युलरसाठी हॅज आहे. तो ही हॅज गॉन टू कॉलेज म्हणजे गो वेंट गॉन. V3 गॉन येईल म्हणून ही हॅज गॉन टू कॉलेज. सो हे असं युजेस आहे आपलं. की या टेन्सचा यूज संपतो आहे.
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं बघूया। तर टेस्ट सिरीज पाहायला विसरू नका, अर्ध्या तासात चॅनलवर अपलोड होईल। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा। काही अडचण असेल तर कमेंटद्वारे ते नक्की कळवा, मी त्याच्यावर नक्कीच एक व्हिडिओ बनवेल आणि तुमच्या सगळ्या कमेंट्सचं उत्तर देईन। बाय फ्रेंड्स।